अपार यातना सहन करून होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सुरक्षितता संशयाच्या भोवऱ्यात, मजबूती आणि रुंदीकरणाबाबत तडजोड होत असल्याची चर्चा, नव्याने रिंग रोड करण्यासाठीची तर ही तजवीज नसेल का, हा प्रश्न होतोय उपस्थित। संकेश्वर बांदा मार्ग बांधणी सध्या अनेक चर्चेचा विषय बनली आहे। या मार्ग बांधणीमुळे समस्त आजरेकरांना मोठ्या यातनांना तोंड द्यावं लागतंय, पण यानंतरही होणारा हा मार्ग भविष्यात अनेक संकटांना तर निमंत्रण देणारा ठरणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त होतीये। याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे शहरात या मार्गाच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या गटारींची निकृष्टता आणि शहरातील संभाजी चौकापासूनची पुढची अरुंदता ठरली आहे। या पार्श्वभूमीवर या मार्गासाठी रिंग रोडचा पर्याय बळकट करण्याचं धोरण अधोरेखित होत असल्याचे संकेत मिळत आहेत। आजरा शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या बांधणीबाबत मुळात सुस्पष्टता नाही। याबद्दल कोणी काही विचारणा केल्यास माहिती मिळत नाही। तसंच होत असलेल्या कामातही सुसंगती नसल्याची बाब ठळकपणे समोर येते। याची महत्त्वाची कारणं म्हणजे या मार्गाच्या शहरातील दोन्ही बाजूस बांधण्यात आलेल्या गटारींची स्थिती आणि शहरातील मध्यवर्ती परिसरातील अरुंदता चर्चेचा विषय ठरली आहे। पहिलं कारण म्हणजे कोट्यावधींचा निधी वापरून बनवण्यात आलेली गटारींची स्थिती अत्यंत निकृष्ट झाल्याचं दिसतंय। बांधण्यात आलेल्या या गटारींच्या काही ठिकाणी अगदी हलकी वाहनं गेल्यानं त्यावरील कॉन्क्रीट निघून सळईच्या फासळ्या बाहेर आल्यात। मार्ग वापरण्यास सुरुवात झाल्यानंतर याबाबतची पडझड वाढून अपघातांच्या मालिकांना निश्चितच आमंत्रण मिळण्याचा संशय यामुळे आत्तापासूनच व्यक्त होतोय। दुसरं कारण म्हणजे कोणाही सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडेल अशी या मार्गाची रुंदी शहराच्या मध्यवर्ती परिसरात आहे। येथील संभाजी चौक परिसरातील काटकोनी वळणानंतर पुढे हा मार्ग कमालीचा अरुंद बनतोय। यामुळे या मार्गाला महामार्ग असं म्हणायचं तरी कसं, हा प्रश्न पडतोय। विशेष म्हणजे या तडजोडीकरता साधारणतः पंचायत समिती परिसरापर्यंतच्या गटारीही कमालीच्या चिंचोळ्या बनवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय। अनेक यातना सहन करून महामार्गाची अशी स्थिती असणार असेल तर मग पूर्वीचाच राज्यमार्ग बरा होता, अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत। भविष्यात या स्थितीमुळे इथं काही अपघात प्रकरणं घडल्यास नवा पर्याय म्हणून रिंग रोड करण्याची तर ही तजवीज नाही ना, असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा।